शिवसेनामध्ये महायुती तुटलेली आहे। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अमोल, काय घडले नेमकं पुण्यात? या ठिकाणी युती फिसकटली आहे। खरं तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये नेमकं चाललंय काय हा प्रश्न उपस्थित होतोय। कारण उदय सामंत हे या बैठकीसाठी येणार होते, मात्र त्या बैठक होण्याआधीच रवींद्र धंगेकर आणि नाना भानगिरे जे शहराध्यक्ष आहेत ते या बैठकीमधून निघून गेलेले आहेत। आणि जाताना त्यांनी माध्यमांशी असं म्हटलेलं आहे की युती तुटल्यात जमा आहे, आम्ही सर्व उमेदवारांना एबी फॉर्म देत आहोत, अशा पद्धतीचं वक्तव्य या दोघांनी केलेलं आहे। आणि त्यामुळे नेमकं शिवसेनेत काय चाललेलं आहे, खरंच शिवसेना एकटी लढतीये का हे सगळं प्रेशर टॅक्टिक आहे, हे सगळं पाहणं महत्वाचं आहे। सगळ्या हालचाली आहेत त्या या हॉटेल रॅमी ग्रँड बाहेर आता वाढू लागलेल्या आहेत। शिवसैनिक संताप झालेला आहे। इथे जे इच्छुक उमेदवार शिवसैनिक आलेले आहेत त्यांच्यामध्ये मोठा संताप आहे। त्यांचं म्हणणं आहे की इथं स्वबळावर लढावं, शिवसेनेने एकदा काय तो निर्णय सांगावा, कारण की अवघे काही तास उमेदवारी अर्ज भरायला उरलेले आहेत। असं असताना अजूनही शिवसेनेचा कोणताही अधिकृत निर्णय हा झालेला नाहीये। त्यामुळे नेमकं शिवसेनेच्या घडामोडी काय वेगवान घडू लागलेल्या आहेत हे आपल्याला दिसतंय। समन्वय शिवसैनिकांमध्ये शिवसेनेच्या नेत्यांमध्ये नसलेला दिसून येतो आणि त्यामुळेच अशा पद्धतीचं वातावरण उदय सामंत खरं तर पोहोचणार होते। आता रवींद्र धंगेकर जाताना असं उदय सामंत खरं तर पोहोचणार होते, पण मुळात उदय सामंत तिथं का नाही पोहोचले हा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतोय। खरं तर अमोल, केवळ पुणेच नाहीये तर संभाजीनगरमध्ये आत्ताच आपण ऐकलं शिरसाट काय म्हणाले। संभाजीनगरमध्ये शिरसाट म्हणाले की भाजपच्या हट्टापायी हे सगळं झालं। पुण्यात थेट शिवसेना असं आत्ता जरी म्हणत नसली तरी आपल्याला माहिती आहे पुण्यात नेमकं काय सुरू होतं। शिवसेना सातत्यानं म्हणत होती आपण 165 जागा लढण्यावर ठाम आहोत, पण भाजपनं तितक्या जागा शिवसेनेच्या वाट्याला दिल्या नव्हत्या। त्यामुळे जे संभाजीनगरला झालं तेच पुण्यात होताना दिसतंय का? मुंबईतही ठाणं असू दे किंवा मुंबईतल्या काही महत्त्वाच्या जागा त्याच्यातून देखील धुसफूस ही सुरूच आहे। उघडपणे कोणी बोलत नाहीये, पण धूर मात्र नक्कीच निघतोय। नक्कीच भाजपने घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेनेमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे। एकीकडे भाजपचे सगळे उमेदवारी अर्ज भरू लागलेले आहेत, मात्र दुसरीकडे आपण पाहतोय शिवसेनेला अजूनही असं वाटतं की भाजप आपल्याला जागा वाढवून देईल, महायुती होईल असं शिवसेनेतल्या वरिष्ठ नेत्यांना वाटतं। आणि त्यामुळे आतापर्यंत हे सगळं शिवसेनेला अधांतरी ठेवण्याचं काम भाजपकडून करण्यात येत आहे का हा प्रश्न उपस्थित केला जातोय। त्यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळे आता स्वबळावर लढा अशा पद्धतीचा नारा हे सगळे इच्छुक उमेदवार देताना पाहायला मिळतात। याच हॉटेलमध्ये उदय सामंत येणार होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार होती, मात्र ती बैठक होण्याआधीच या बैठकीच्या आधी रवींद्र धंगेकर आणि नाना भानगिरे हे निघून गेलेले आहेत। आणि ज्या पद्धतीने त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे की सर्व 165 जागांवर शिवसेना उमेदवार देणार आहे, त्याचबरोबर महायुती तुटल्यात जमा आहे अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलेलं आहे। आणि त्यामुळे उदय सामंत हे सगळं न सांगता या शिवसैनिकांना या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत सांगितलं जात आहे का, हा भाजपला शेवटचा इशारा आहे का, हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। पण गेल्या काही तासांमध्ये मुद्दा लक्षात येतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।